मन मंदिरा गजर भक्तीचा। एक आपला दृष्टिकोन आहे संताकडे बघण्याचा, देवाकडे बघण्याचा किंवा कृष्ण चरित्राकडे बघण्याचा, त्याचा उखल होणं अवघड आहे। त्याच्याकरताही कृष्ण चरित्र आहेत। म्हणून सर्व संतांनी त्याच्याकरता मोठ्या आवडीने सांगितलं। लक्षात ठेवा, राधा ही कोणी स्त्री नाही आहे, ही भक्त प्रतीती आहे। देव सतत भक्त प्रतीतीला सजवत असतो। अजून दुसऱ्या दृष्टीने तुमच्यातली भक्ती आहे, त्या भक्तीमध्ये आनंद उचंबळून येणं म्हणजेच तुम्हाला सजवणं, म्हणजेच तुम्हाला अलंकार घालणं। केसात अलंकार घातले, हातात अलंकार घातले, पायामध्ये पैंजण अलंकार घातले। लक्षात ठेवा, नाचावंसं का वाटलं? पैंजण आहेत म्हणून नाही, नाचताय म्हणून पैंजण। काय जे कोणी नाचतं त्याच्या पायात पैंजण असतात का? पैंजण आहे म्हणून नाचतंय? कुणाच्याही पायात पैंजण नाही। जे कोणी नाच करतं त्याच्या पायात पैंजण आहेत। नीट लक्षात ठेवा। पण पाय तसा हलतो म्हणून त्या घुंगरातून ना दिन दिन ना दिन दिन ना दा दिन दिन ना त्या घुंगरातून आवाज निघतो। पण तो घुंगरातला आवाज नाही, पाय तसा हलतो म्हणून ती घुंगर सुद्धा नाद तसं काढतात। आम्ही म्हणतो काय घुंगर सुंदर आहेत। अरे घुंगर सुंदर आहे का प्रभूने दिलेला पाय सुंदर आहे? लक्षात ठेवा, प्रभू कसं सजवतो, भक्त प्रतीतीला प्रभू सजवतो। आणि मला असं वाटतं देवाने आपल्याला त्याच्याबद्दल प्रेम देणं हेच देवाने आपल्या भक्ताला सजवणं, नाही का? नवऱ्याने दागिनं देणं महत्वाचं का प्रेम देणं महत्वाचं? दागिन्याने सजवणं महत्वाचं का प्रेमाचा अलंकार घालून सजवणं मोठ्याचं? कोणी कबूल करेल मला, दुमत असण्याचं काही कारण नाही आहे। दागिना महत्वाचा नाही आहे, पण प्रेमालंकार घातले तर त्या अलंकारावर बाई अत्यंत खुशी असते, समाधानी असते, तृप्त असते, बरं का? श्रीमंताच्या घरची बाई आहे, नवऱ्याला 2-2 दिवस भेटायला पुरसत नाही। ही गरीबा घरची आहे, संध्याकाळी 7 वाजता घरी येतो, मोठी खुशीत आहे, आनंद आहे चेहऱ्यावर। ती दागिन्याने सजलेली आहे, ही आनंदाने फुललेली आहे। काय म्हटलं मी? ती दागिन्याने सजलेली आहे, ही आनंदाने फुललेली आहे। कारण तो प्रेमाचा दागिना, एक लक्षात ठेवा, सोन्याचा दागिना सोनाराने केला, पैसे दिले असतील तुम्ही, पण प्रेमाचा दागिना कोणीच करत नाही। प्रेमाचा दागिना हा जसा तो पती घालतो, तसं आपल्या जीवनामध्ये प्रेमाचा दागिना कृष्ण परमात्मा विठुरायाच घालत असतो। म्हणून दागिने ठेवताना असे तसे ठेवायचे नसतात, त्याच्याकरता मखमली पेटी असते। काय दागिने ठेवताना कसे देतात? साधी अंगठी दिली तरी त्याला ते वरचं बॉक्स जरी असलं ना तर आतलं मखमलीचं असतं। याचा अर्थ कळला का? अलंकार आहे, नीट जपून ठेवा, कुठेतरी चरे पडतील। मग साध्या दागिन्याला जर मखमली पेटी, तर खऱ्या खुऱ्या भगवंताच्या प्रेमाला हृदय किती कोवळं करायला पाहिजे, किती कोवळं करायला पाहिजे, ते कसं जतन करायला पाहिजे। म्हणून म्हटलं प्रेम देवाचे देणे, देहभाव जाये जेणे। आणि म्हणून वंदी अली शिवे चरणीची गंगा, करीतसे भांगा नीट तिच्या, गोपिकांच्या वेशे प्रगटल्या श्रुती, गुह्य तुझ प्रती सांगितले। श्रुती स्मृती ह्या सगळ्या प्रत्यक्ष तिथे गोकुळामध्ये आल्या होत्या, त्या काही सामान्य स्त्रिया नव्हत्या। आणि एक महत्वाचा भाग सांगतो की भगवंताचं वय रासक्रीडेच्या वेळेला 5-6 वर्षाचं होतं आणि गोपिका सुद्धा त्याच वयातल्या होत्या। याच्यातून काय अर्थ काढायचे ते काढा। नाही का? ही रासक्रीडा जेव्हा घडली तेव्हा 5-6 वर्षाचं वय होतं। मग 5-6 वर्षाच्या मुलामध्ये नको त्या भावना प्रगट होतात का? नव्हे, त्या भावना त्या अवस्था प्रगट होण्याकरता वयात यावं लागतं। मुलगी वयात आल्यानंतर तिला कळतं,
बघा लहान मुली, पोरं पुरी 5-6 वर्षाची, 7-8 वर्षाची, काय ती पूर्वीच्या काळी साखळी बिकळी खेळायची बघा. याने त्याचा हात पकडलाय, त्याने त्याचा हात पकडलाय, पळतायत, अमकं तमकं, एकमेकाला चापटी मारतायत, शेजारी मांडीला मांडी लावून बसतायत. मग एक दिवस ती मुलगी मोठी होते, मुलगा मोठा होतो. माई सांगते, कळलं का गे, लहान राहिले नाहीस आता, पोरांच्यात बसू नकोस. म्हणजे कळलं का काय झालं, जरा नीट सांगतो. कुठपर्यंत दोघं शेजारी बसत होते, त्यालाही तिच्या शरीराची जाणीव नव्हती आणि तिलाही त्याच्या शरीराची जाणीव नव्हती. ज्या दिवसापासून शरीराची जाणीव झाली त्या दिवसापासून लांब व्हा. म्हणून ज्यांना शरीरावर जे थांबले ते देवापासून लांब गेले, आणि शरीराच्या पलीकडे प्रेमावर गेले ते एकत्र आले. माझं म्हणणं कळलं का? जरा शरीराच्या पलीकडे जावंच लागतं ना. शरीरावर जिथपर्यंत नजर आहे तिथपर्यंत विकार आहेत. शरीराच्या पलीकडे गेल्यानंतर विकार संपले. आणि म्हणून या ठिकाणी सांगतायत, गोपिकांचे वेशे प्रगटले आश्रुती. हे काही सामान्य स्त्री नाहीत, हे काही भोग भोगण्याकरता आल्या नाहीत, इथे आत्मरती आहे, त्याच्याकरता आलेल्या आहे त्या गोपिका. उगीच आपलं काहीतरी समजावून काहीतरी अर्थ घ्या, चुकीचा होऊन जाईल, चुकीचा होऊन जाईल. घेऊन या तिसी गेला कुंजवना, वज्रांकुश चिन्ह उमटती, गोपिकांचा मेळा येतसे तातडी, योगाईसी घडी जायतया, न लगेची शोध शिणिती सकळा, न जाती गोकुळा नामा म्हणे. आणि काय घडलं, पाऊल खुणा दिसल्या. भगवंताची वज्रांकुश कुट, सगळी ते चिन्ह म्हणजे वज्र आहे, अंकुश आहे, चक्र आहे, भगवंताच्या त्या सगळ्या खुणा तिथे मातीत दिसू लागल्या. आणि त्याच्याबरोबर दुसरी एक लहान लहान पाऊलं दिसू लागली. अरे म्हणे काय भानगड आहे, ही भगवंताची पाऊल आहेत, पण त्याच्याबरोबर कोण आहे बरं का. न लगेची शोध शिणती सकळा, न जाती गोकुळा नामा म्हणे, चंद्राच्या प्रवणेत चमकती पाऊले, दुरोनी देखिली गोपिकाने, कृपणाचे दन होते जे चळले, त्यासी लाधले अवचित, एकी मागे एक धावती ती नारी, आहे ते हरी ऐसे वाटे. आणि ती जेव्हा पावलं दिसली, चमकत होती अशी पावलं, चमकणारी भगवंताची पावलं दिसल्यानंतर इतके गार झाली, इतके गार झाले, त्या गोपिका पळू लागल्या जसे एखाद्या कृपणाला आपला ठेवा मिळावा. शेवटी एक लक्षात ठेवा, पाऊल वाट सापडावी लागते, म्हणजे त्या मार्गाने आपल्याला जाता येतं, नाही का. आता हे मोठे रस्ते झाले, पूर्वी पाऊल वाटच होत्या ना. अरण्यामधून मार्ग होते, सगळं अरण्यच होतं, रस्ते कुठे होते. माणसं घरापर्यंत पोचत होती कशी, पाऊल वाटा. बघा गंमत असते, तुम्हाला तर सगळ्यांना कल्पना आहे. पाऊल वाट जिथून अगदी गवत जरी असले की नाही, पण तिथून तुम्ही चालू लागला की तिथलं गवत झिजलेलं असतं, तिथे खालची माती दिसते, त्याला पाऊल वाट म्हणावं. मग त्या पाऊल वाटाच्या आधारे तसं इथे पाऊल वाट दिसू लागली. आणि मला वाटतं शेवटी सिद्धांत हाच आहे, देवाचे काय संताचे चरणाचा माग लागल्यानंतरच देव भेटतो. काय भेटावे लागतात, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, आणि तेथे माझी हरी वृत्ती राहो. हे देवाचं संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज म्हणजे मार्ग कशावरून. शेवटी एक लक्षात ठेवा, पाय सापडल्याशिवाय, पाय धरल्याशिवाय आणि पाऊल खुणा सापडल्याशिवाय देव सापडत नाही, देव सापडत नाही. म्हणून या ठिकाणी म्हणाले, चंद्राच्या प्रभेने चमकती पाऊली, एकी मागे एक धावतात, घेऊन या रज लाविताती भाळा, पाती सकळा निहाळोनिया. तिथले रज उचललं, चरणाला मस्तकाला धारण केलं, चरणीचे रज लाविन कपाळी, जी पदे रावळा सोयी जाणे,
माती चरणीचे रज लावीन कपाळी. तिथली माती उचलली आणि मस्तकाला लावली. तुम्ही म्हणाल त्याच्यात काय आहे? ज्यांना काही नाही ना त्यांच्याकरता कशातच काही नाही. त्यांच्याकरता कशातच काही नाही. नाही नाही, हे मातीत आहे असं समजू नका. पाय जरी पुढे केले ना तरी त्याच्यात काही नाही. अवघड असतो हो एकंदर सगळं गणित. देव कळण्याकरता, संत कळण्याकरता, महात्मे कळण्याकरता आपलं सुद्धा पूर्वजन्मीचं सुकृत लागतं, नाही का? बरं झालं आपण सगळे पांडवांच्या घरात जन्माला आलो म्हणून कथेला येतोय. नाही तर कौरवांच्या घरात जन्माला आला असतो ना तर त्याला घरी शिष्टाईला बोलून मारायचा कसा हा प्रयत्न केला असता. हो, कथा ऐकण्याकरता सुद्धा पांडवांचं कुळ म्हणजे भक्तांचं कुळ आहे. देवावर निष्ठा असणाऱ्यांचं कुळ आहे बर का. अंधश्रद्धा म्हणता येते पण अंधश्रद्धेचा पाठपुरावा करणं नामे सुद्धा अंधश्रद्धेवर श्रद्धाच आहे ना, नाही का? जाऊ द्या, काय आपला विषय घ्यायची काही गरज नाही आणि आपल्याला त्याची आवश्यकताही नाही. सगळे श्रद्धावारांनी गच्च हॉल भरलाय. काय चर्चा करण्याची आवश्यकता? काय आवश्यकताच नाही आहे बर का. कुणी देव मानावा किंवा कुणी मानू नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. एक सांगू का, अनंत कोट ब्रह्मांड नायकाच्या ठिकाणी तुम्ही त्याला मानलं नाही तर काही फरक पडत नाही, पण मानलं तर तुम्हाला समाधान भेटेल. तुमच्या समाधानाकरता, त्याच्याकरता काही नाही. तो आपला अथांग सागर आहे, वाहणी चालू आहे नदीची बर का. वाटलं खाली वाकात चूळ ह्या त्याच्यात टाकलं तरी ते काही म्हणत नाही आणि पुन्हा टाकून पुन्हा पेलं तरी काही म्हणत नाही. काय मी त्या नदीला एवढ्या त्या पाण्याला विचारलं. मी म्हटलं ते घाण टाकताय ते काही होत नाही. अरे म्हणले मी एवढा मोठा आहे की ती घाण सुद्धा कुठे तळाला जाते कळत नाही. लक्षात ठेवा, सर्वच प्रभू नटलेला आहे. जाऊ द्या, विषय फाटा फोडत नाही. बरोबर येणारी कोणतरी असे पाऊलांचे ठेसे उमटले. पापिणी गे तुम्ही आम्ही सकळी पुण्याची अधिक म्हणून भोगी. मग आता चौकशी सुरू झाली. एवढ्या गोपिका होत्या त्यातल्या कोण बरोबर आणि एवढी कोण भाग्याची की तिला देवानी कशी बरोबर नेली आणि आमचं भाग्य कुठेतरी कमी पडलं आणि म्हणून ज्या रडू लागल्या मोठ्या मोठ्याने. पण आता कोण म्हणून कसं शोध लागायचा? आता हे बघा, एवढ्या महिला मंडळी आज आलेल्या आहेत किंवा पुरुष आलेले आहेत, यातला उद्या कोण येणार नाही मी कसं काय सांगणार? आता शेवटची माणसं मला या इथपर्यंत माणसं दिसतात, ज्या पुढची माणसं दिसत आहेत पण चेहरे तर एकही दिसत नाही. काय मग याच्यातला कोण आला आणि कोण गेला नाही हे काही कसं काय कळणार? अशक्यच आहे ना. तसं एवढ्या गोपिका हजारोच्या संख्येने होत्या. आता त्याच्यातली कोण बरोबर गेली कसं काय कळणार? पण एकच सांगतो, जी भाग्यवंत होती तीच बरोबर गेली. बाकी सगळ्या रडत बसल्या. अगं काय ग तिचं भाग्य आहे, कशी बरोबर गेली? बरोबरी तिसी होय अभिमान, झाला असे स्वाधीन. आता पुढे तिच्यात आलं भानगड. हे बघा, अभिमानाचं इतकी भानगड मोठी आहे, ते भल्या भल्याला सुटत नाही. आपल्याला सुटलं असं म्हणू नये, मला अहंकार नाही असं सुद्धा म्हणू नका. केव्हा शिरेल तुमचं तुम्हाला कळणार नाही. फक्त देवाला प्रार्थना करावी, पांडुरंगा सांभाळ आम्हाला याच्यापासून पुष्कळ झालं. आता त्यांना अहंकार झाला म्हणून सोडून दिल्या. आता ही एक बरोबर होती, तिने तरी आनंद भोगावा का नाही? तिला वाटलं मी आहेच तशी.
काय वाटलं तिला? ज्या अर्थी हजारोतून मी आहे त्या अर्थी मी सुद्धा तशीच आहे, तशीच आहे. झाला आता तिला अहंकार निर्माण झाल्यानंतर. बरं आता झालं तर जरा ठेव की लेवलला ठेव ना. नाही, नवरा बायकोंचं प्रेम असणं वगैरे 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 मला कळतं. अर्धांगिणी आहे ती तिची आहे, मलाही कळतं. एकमेकावर अतूट प्रेम असावं हे मलाही कळतं. पण ही ऑफिसमधून तुर 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 आली, तोंड धुवायला गेली. नवऱ्याला म्हणली जरा माझ्या पायाची चपलीला माती लागली ती काढावं. मातीत गेलं सगळं प्रेम. ते म्हणाला काढलं तर काय झालं? हो काही नाही, काही झालं नाही, काही झालं. मी कुठे काय म्हटलं? मी कुठे काय म्हटलं? मी तेच म्हणतोय, काढलं तर काय, काही बिघडलं नाही, पण लेवल सुटली हे झालं नाही का? उद्या ती जेवायला बसली हा वेटर म्हणून जर उभा राहिला, नाही नाही काही बिघडलं काही नाही हो, बिघडलं काही नाही. पण ईश्वरी सत्तेतून प्रकृती धर्मानुसार जे काही घडलंय तिथे कुठेतरी कमी जास्ती झालं. तसं आम्ही वारकरी संप्रदायात काही बाईला कमी लेखतो असं बिलकुलच नाही आहे. बाईला जर कमी लेखत असतो तर माझ्या मुलीला मी कीर्तन करायला लावलीच नसती. वारकरी संप्रदाय बाईला जर कमी लेखत असता तर मुक्ताबाईला चांगदेवाची गुरु केलीच नसती. पण शेवटी ज्याची त्याची कामं ठरलेली आहेत, ती प्रकृती धर्म आहे नाही का? समान हक्क समान हक्क, आम्हीच का गोरदर राहायचं? समजून घ्या. 9 महिने एवढं ओझं पोटात वागवायचं आणि एवढं करून आमचं नाव नाही. बरोबर आहे की नाही? आता समान हक्काचे अजून मुद्दे देतो मी तुम्हाला. 9 महिने पोटात आम्ही वागवायचं आणि लावायचं बाप त्याचं नाव लावतो. वागवलं मी त्याचा मुलगा. कळलं का? लॉजिकली म्हटलं तर काही चुकलं असं मी म्हणणार नाही, पण प्रकृती धर्माची जी राठी चालूत आलेली आहे तिथे कुठेतरी गडबड. समत्व कुठे असावं? बाईला कधीही कमी लेखू नये, हे महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे. ती आपल्या घरामध्ये जिने आपल्या खांद्याला खांदा लावून संसार केला. ठीक आहे, पूर्वीच्या बायका पैसा कमवत नव्हत्या, पण आलेल्या पैशाचा योग्य विनियोग तरी करत होत्या की नाही? मग तिला कमी कशी लेखायची? जिने माझा वंश आपल्या पोटात वागवला तिला सुद्धा कमी लेखण्याचं काही गरज नाही आहे. इतपत बरोबर आहे. पण भलतं सलतं घडलं तर मग काय होईल ते? मन मंदिरा गजर भक्तीचा